प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरुं नित्यमहं नमामि. सकाळपासून अनंत वेळा माझं मन आनंदाने वारंवार भरून येत आहे. आता सरळताईंचं ऐकताना तर इतकं भरून येत होतं, डोळ्याच्या काठापर्यंत येत होतं, इतकं भरून येत होतं. त्या फार भाग्यवान आहेत. म्हणजे आपण सगळेच खूप भाग्यवान आहोत. आपल्याला ताईंचा सहवास मिळाला. सरळताईंना पूजनीय सोनोपंत दांडेकर, मामा दांडेकर यांनी त्यांचं पालकत्व केलं. त्यानंतर अलगद त्यांनी स्वामी माधवनाथांच्या ओटीत त्यांना टाकलं. तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे. ते असं म्हणतात, लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहु त्यांची. तसं या संतांची लाडकी लेक आहे. त्यांच्याकडूनच मी गमती गमतीच्या अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. फार खूड होत्या लहानपणी. जसं उमानी म्हणजे शैलानी माझ्याबद्दल सांगितलं तर मामांकडे लोक तक्रारी करायचे की बघा पेरूच्या झाडावर चढते मुलगी आहे. त्यावेळी असं फार पद्धत नव्हती. मुलीने असं शालीन वगैरे खाली मान घालून वगैरे राहायचं. तर ही मुलगी आपलं पेरूच्या झाडावर चढते, पेरू काढते, फार खूड आहे, अवखळ आहे, असं त्या जुन्या पद्धतीच्या बायका म्हणायच्या. पण सोनोपंत दांडेकरांना माहिती होतं की पक्षी उत्प्लवना सरिसा, फळासी झोंबे जैसा, अशी यांची झेप आहे. त्यामुळे इतर कोणी काय म्हटलं तरी त्यांनी फार ते काय मनावर घेतलं नाही. आणि सरळ त्यांना परकर पोलकी घ्यायला, कसं भाग्य बघा, सरळ त्यांना परकर पोलकी घ्यायला सोनोपंत दांडेकर कपड्याच्या दुकानात जात होते. आता त्यांना ते अमुक काठाचं का डिझाईनचं यातलं बिचाऱ्यांना काय कळणार. ते संत होते आणि ते त्यांनी काय संसार वगैरे मांडलेला नव्हता. तर त्यांना त्यातलं काय कळणार. ते म्हणाले, या मुली करता काहीतरी परकर पोलक्याला कपडा द्या. त्यांनी एक तागा उलगडायचा आणि काय जे काय असेल ते यांच्याकरता घ्यायचं. केवढं भाग्य आहे बघा. संतांनी लेबवलं आहे, संतांनी निरसवलं आहे, संतांनी सर्व गुणांची लेणी करून त्यांना घातलेली आहे. त्यांच्या कानात काय आहे का गळ्यात काय ते पाहू नका. त्यांना एक वेगळीच लेणी संतांनी घातलेली आहेत. फार भाग्यवान आहेत त्या. स्वामी माधवनाथांनी असंच त्यांची पण अत्यंत लाडकी लेक होत्या आणि किती प्रेम करत असत. त्यांनी सांगितलं तसं त्यांच्या सर्व प्रवासाची मी साक्षी आहे. आणि खरोखर फार पूर्व पुण्यही असल्याशिवाय असं भाग्य मनुष्याच्या वाट्याला येत नाही. आता म्हटलं तसं आपण सुद्धा खूप भाग्यवान आहात. ताईंसारखी व्यक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आली. आपल्यापैकी कोणाला तरी आपल्या हाताने घास करून दिला. केवढं भाग्य आहे बघा. आपलं सुद्धा सगळ्यांचं केवढं मोठं भाग्य आहे. स्वप्नीलचं केवढं मोठं भाग्य आहे. त्यांच्याकडून गीता शिकायला मिळाली. शैलाताईंचं केवढं भाग्य आहे की त्यांच्याजवळ बसून स्वाध्याय कसा करावा शिकल्या. त्या सगळ्याचं प्रतिबिंब भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. तसं आपल्या सकाळपासून आपण सर्वजण जे बोलत आहात त्यातून त्या भूमीचं मार्दव आम्हाला सगळ्यांना जाणवत आहे. आणि असं वाटतं की केवढं भाग्य. सगळ्यांना असं भाग्य नसतं. आपलं आणखी भाग्य असं की आपल्याला हे काहीतरी भाग्य मिळालेलं आहे आपल्याला कळतं. काय लोकांना ते कळतच नाही. सद्गुरु स्वरूप अगाध अपार असं मगासपासून आपण म्हणतोय स्वामी स्वरूपानंदांचं. पण माणसाची बुद्धी एवढी लहान असते की त्याला ते एवढं विराट तत्व काही कळत नाही. आपली संस्कृत भाषा आहे त्याच्यात बरंच विनोदी वाङ्मय पण आहे बरं का. आपल्याला माहिती असेल नसेल पण त्या संस्कृत वाङ्मयामध्ये एक गमतशीर एका दोन ओळीमध्ये असं ती एक छोटी कथा गुंफलेली आहे. तर मी ही रामायण कालातली कथा आहे. रामायण कालातली म्हणजे कुठली तर सीतामाईंना रावणाने पळवून नेलेलं आहे
आणि सीता शोध करण्याकरता म्हणजे सीतामाईंचा शोध करण्याकरता सर्व वानर हे समुद्राच्या तीरावर जमलेले आहेत आणि हनुमंतांना पहिल्यांदा आपल्या शक्तीचं विस्मरण झालेलं आहे. मग ते जांबुवंत आठवण करून देतात. 17 उड्डाणे हुंकार वदनी असं म्हणून मोठा हुंकार करत ते सगळा समुद्र पार करून गेलेले आहेत. सीतामाईंना भेटलेत आणि सगळा भारतवर्ष हनुमंतांची पराक्रमाची जयगीत गातो आहे. आता एक गोम म्हणजे इंग्रजीत ज्याला सेंटिपीड म्हणतात, 100 पायाची गोम, एक गोम आणि आपली तिची एक मैत्रीण असं हळूहळू चाललेल्या होत्या. मग त्यांच्यात पण चर्चा की बघा कोण कोण म्हणतात तो हनुमंत नावाचा कोण होता वानर म्हणे असा तो समुद्र ओलांडून गेला सीतामाईंना शोधायला. काय बाई एक एक अफवा उठवतात. म्हणाले आपण 100 पाय, आपल्याला ते हनुमंताला 2च पाय. आपण हळूहळू जातो आणि काही वेळा गाईच्या पायाने जे खड्डे होतात त्याच्यात पाणी होतं, ते ओलांडायला सुद्धा किती गो बाई आपल्याला त्रास पडतो. आणि हा म्हणे हनुमंत समुद्र काय ओलांडणं शक्य आहे का? काय आपलं लोक खोटं काय बाई उठवत असतात. काय तो त्याने आपली इथून इतकी उडी मारली असेल म्हणजे गाईचं जे पाय उमटतो गोष्पद म्हणतात तिथून पलीकडे, आणि काय त्याची धाव जाणार असा अभिप्राय कोण देत आहेत? गोमबाई देत आहेत. ज्याला उड्डाण म्हणजे काय माहित नाही, ज्याला अथांगता म्हणजे काय माहित नाही, ज्याला असीमता म्हणजे काय माहित नाही, तो एवढा सीमित लहानसा जीव त्या असीमाचा वेध घ्यायचा प्रयत्न करतोय आणि ते काय खरंच नाही असं म्हणतोय. सुदैवाने आपलं तसं नाही. आपल्याला कळत आहे की आपण कोणातरी फार थोर व्यक्तीच्या अतिशय मोठा जिचा बोध होता अशा व्यक्तीच्या सहवासात आलो हे आपल्याला कळतं, हे सुद्धा आपलं भाग्य आहे. काही काही लोकांना कळतच नाही. आणखी एक स्वामी राम नावाचे एक मोठे साधू होऊन गेले आणि आता 1996 साली त्यांनी देह ठेवला. तर काही लोकांची अशी समजूत असते की जे खूप मोठं वक्तृत्व, झगमगणारं वक्तृत्व ज्यांच्या जवळ आहे त्यांच्या जवळ बोध आहे, असं नसतं. त्यांची पण अशी समजूत होती म्हणून त्यांनी खूप वक्तृत्वाला आपली धार लावलेली होती आणि उपनिषदांवर इतकं सुंदर बोलत असत की खूप लोक येत असत त्यांचं ऐकायला. आणि ते जिथे सांगत असत तिथे अगदी कोपऱ्यामध्ये एक व्यक्ती बसलेली असायची, अगदी साधी सुधी, आणि शांतपणे त्यांचे हे बोलणं चालू असताना ही व्यक्ती ऐकत बसलेली असायची. आणि त्यांना वाटायचं कोण बिचारा मुमुक्षू साधक आहे आणि तेवढंच आपले उत्तमोत्तम शब्द ऐकून ज्ञानाचे काय त्याच्या डोक्यात प्रकाश पडला तर बरं, आणि आपली थोडी सेवा पण याला घडली तर याच्या आयुष्याचं कल्याण होणार आहे. अशा समजुतीने ते त्याला सांगायचं की जा रे माझं जरा हे उपकरण धुवून आण, जरा माझ्याकरता एक ग्लास दूध घेऊन ये. ती व्यक्ती काही न बोलता तसं सगळं करत असे. एक दिवस हे गंगेवर सकाळी स्नानाला गेले आणि योगायोगाने ते गृहस्थ तिथे बसलेले होते. त्यांना बोलायला येतं की नाही असं पण शंका वाटावी असे ते गृहस्थ होते. तर हे ते निंबाची काडी असायची की नाही, तर त्यांनी ते दात घासायचे. त्यांना म्हणाले जा रे जरा एक लिंबाची काडी घे, कडुनिंबाची काडी घेऊन ये. ते शांतपणे उठले आणि कडुनिंबाची काडी घेऊन आले. म्हणाले बाबा घ्या आणि आता दात घासत बसा म्हणाले. आणि काय आश्चर्य, त्यांनी दात घासायला सुरुवात केली. चालू आहे इकडून 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 इकडून, पण दात घासणं काय थांबेच ना त्यांचं. म्हणजे सकाळ झाली, दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली, झोपता येत नाही, जेवता येत नाही, चालू आहे दातांची मरम्मत. असं दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडली तेव्हा त्यांच्या जेव्हा सूर्य उगवला, प्रकाश पडला, तेव्हा त्यांना कळलं की अरे ज्या माणसाची आपण उपेक्षा करत होतो, ज्या माणसाला आपण डम म्हणजे मुका आहे असं समजत होतो, ती व्यक्ती फार अधिकारी होती आणि आपण तिची नुसती उपेक्षा नाही, आपण तिचा अपमान केला. आणि मग त्यांच्या लक्षात आल्यावर ते त्यांच्या पायाशी कोसळले. म्हणाले महाराज माफ करा, आपली योग्यता मला कळली नाही म्हणाले.
आणि मग ते हसले. मग आता म्हणाले, झालं का तुझं तोंड धुवून? तर मान हलवली, पण हिरड्या सोलवटलेल्या होत्या, रक्त येत होतं तोंडातून. आणि म्हणाले, माफ करा महाराज, पुन्हा माझ्याकडून अशी चूक कधी होणार नाही. आणि मग त्यांनी त्यांचं ते तोंड धुणं थांबवलं. ते म्हणाले, मी त्यावेळी शिकलो की कोणाही जीवाची उपेक्षा कधी करू नये आणि त्या व्यक्तीमध्ये गुरुतत्व असणार नाही असं समजू नये. आपले गुरु अनंत डोळ्यांनी आपल्याकडे पाहत असतात, अनंत मुखांनी आपल्याशी बोलत असतात. आणि हे जर आपल्या नाही लक्षात आलं तर मग याला ढुशी मार आपल्या अहंकाराच्या जोरावर, त्याला ढुशी मार, त्याला वेडवाकडं बोल, त्याची उपेक्षा कर, त्याची अवहेलना कर, असं माणूस वागू शकतो. आमच्या सोलापूरला एक अण्णा महाराज पवार नावाचे लोहार समाजातले फार मोठे संत होते. त्यांचं पानपट्टीचं दुकान होतं. लोक म्हणाले, जरा पानपट्टी दे रे, असं म्हणायचे. वास्तविक स्वामी माधवनाथांची जेवढी योग्यता तशाच योग्यतेचे ते संत होते. पण कोणाला कळलंच नाही ना, कारण ते काही प्रवचन करत नव्हते. पण त्यांच्याकडे जे श्रद्धेने जातील, प्रेमाने जातील, त्यांना बोध करायचे. आणि तो अक्षरशः सोन्यासारखा लखलखीत उत्तम बोध, 100 नंबरी बोध ते करत असत. मी अनेकदा त्यांच्या चरणांशी बसून त्यांचा उपदेश ऐकलेला आहे. त्यामुळे गुरु म्हटलं की आपल्या समोर एक असं कल्पना येते. पुष्कळ लोकांचे असं भ्रम होतो की गुरु म्हणजे असं असलं पाहिजे, तो मोठा पेंडॉल असला पाहिजे आणि त्याच्यावर उच्चासनावर ते बसले असले पाहिजे, त्यांना मुकुट घातलेला असला पाहिजे. असंच नेहमी गुरुतत्व प्रकट होईल असं नाहीये. गुरु तुमचे मित्र म्हणून येतील, तुमचे पती म्हणून येतील, तुमचे भाऊ म्हणून येतील, कोणत्या स्वरूपात येतील काय सांगता येत नाही. गुरुतत्व कोणत्या स्वरूपात तुम्हाला उपदेश करेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळे अखंड सावधान रे, समर्थाने सांगितलेलं आहे तसं प्रत्येक व्यक्तीत ते आहे हे जाणून कोणाकडून देव आपल्याला कोणाच्या हातून शिकवणार आहे असं सांगता येत नाही. यांच्या हातून पण शिकवेल आपल्याला. तर गुरुपौर्णिमेला चांदणं जसं सर्वत्र पसरलेलं असतं तसं गुरुतत्व प्रत्येकाच्या अंतःकरणात प्रकाशित आहे आणि योग्य वेळी ते आपल्याला जागृत करत असतं. आपल्या अंतःकरणात तर आहेच आहे. मला सुषमाताईंचं खूप खूप विलक्षण वाटतं की त्यांच्या सहवासामध्ये आतापर्यंत आपण ज्यांचं बोलणं ऐकलं, ज्यांचं स्वाध्याय ऐकला, ही काय सोपी गोष्ट आहे का मला तुम्ही सांगा की अनेक व्यक्ती आपल्या त्या इला पारस निसत्या इथे नाही आहेत, पण त्या पण अशाच मोठ्या तयारीच्या आहेत. तर शैलाताई आहेत, ललिताताई आहेत, प्रत्येक जण आपल्या परीने वेगवेगळा आहे. पण सुषमाताईंनी या सगळ्या लेकींच्या हृदयामध्ये काहीतरी पेरलेलं आहे आणि ते कशा प्रकारे उगवून येत आहे आपल्याला ते कळतं आहे. त्यामुळे एक सुंदर निवृत्तीनाथांचा अभंग आहे. आज सकाळी आपल्या सारडाताई आहेत, त्यांच्या बरोबर बोलणं चाललं होतं, त्यावरून मला या अभंगाची आठवण झाली. आपल्या या ताई आहेत, या बाग करण्यात पटाईत आहेत. तर निवृत्तीनाथ महाराजांनी असं म्हटलेलं आहे की सद्गुरु हे बाग तयार करण्यात पटाईत असतात. गुरुरायाने नवलाव, गुरुरायाने केला नवलाव, देही अपूर्व बाग दाविला. तुमचं आमचं शरीर हे जणू काय एक सुंदर बगीचा आहे असं आपल्या गुरुदेवांनी आपल्याला दाखवून दिलं. नाहीतर आपल्याला सगळ्यांना वाटतच असतं माझा काय उपयोग, मी कशासाठी आहे, मी आपलं अमुक एक सकाळी उठायचं, ऑफिसमध्ये जायचं, अमुक तमुक करायचं, परत यायचं. तर तसं नाहीये. आपल्यापैकी प्रत्येकात असलेला तो दिव्यत्वाचा जो स्फुल्लिंग आहे ते बीज आहे. प्रत्येकाचं कोणी बकुळ आहे, कोणी गुलाब आहे, कोणी सोनचाफा आहे, पण वेगवेगळ्या प्रकारे पण ते सुगंधी बीज आपल्या गुरूंनी ते फुलवलेलं आहे. ते म्हणतात, या बागेचे नवल सांगू काही, 3.5 चाहूर बाग शाही. छान सुंदर बाग आहे, प्रत्येक बाग सुंदर आहे. सद्गुरूंनी घडवलेला प्रत्येक शिष्य सुंदर आहे आणि त्यात पेरली पंचरंगी जाई. 5 ज्ञानेंद्रिय आपल्याला सर्वांना मिळालेली आहे, ती पंचरंगी जाई आहे असं निवृत्तीनाथ म्हणतात. आणि ही जाई, ही पंचरंगी जाई
ह्या पंचरंगांच्या, आता यांनी सांगितलं की नाही रंगपंचमी, तसं रंगांच्या, विविध रंगांच्या माध्यमातून आपल्याला सद्गुरूंचा स्पर्श आणि परमेश्वराचा स्पर्श घडवत असते. आपले प्राचीन ऋषी होते, सकाळी जे सूर्यबिंब उदयाला यायचं ते त्याच्याकडे बघायचे, म्हणायचे पश्य देवस्य काव्यम. ते म्हणाले हे देवाचं काव्य बघा. हे डोळे कशासाठी आहे? देवाचं काव्य बघण्यासाठी आहे, मटक्याचे आकडे बघण्यासाठी नाही. ही जी 5 रंगी जाई आपल्या शरीर रूपी अंगणामध्ये फुललेली आहे, त्यातले कान तुम्ही ऐका रे कान. कशासाठी? माझ्या विठोबाचं नाम ऐका. कान कशासाठी आपल्याला दिले? ही या पंचरंगी जाई मधलं हे जे कान नावाचे इंद्रिय आहे, ज्ञानेंद्रिय, कशासाठी? तर देवाचं आपण भजन करावं, ऐकावं, देवाचं नाम गावं, ऐकावं, विठ्ठल गीती गावा, ऐकावा, यासाठी म्हणून हे आपल्याला कान नावाचं इंद्रिय दिलंय. आणि अशाच प्रकारे सर्व इंद्रिय ईश्वराचा गुणानुवाद गाण्यासाठी मुख दिलेला आहे. तर ईश्वराच्या कीर्तीचा सुगंध घेण्यासाठी म्हणून घ्राणेंद्रिय आपल्याला दिलेलं आहे. अशा सर्व ज्ञानेंद्रियांचा मोहरा निवृत्तीनाथ म्हणतात की आमच्या सद्गुरूंनी काय केलं, तर या सर्व ज्ञानेंद्रियांचा मोहरा कुठे लावला? आत लावला. इथे बसलेले आहेत ना ते सद्गुरू, आता तर ते काही आकारामध्ये नाही आहेत, आत आहेत, इथे आहेत. तर त्यांना पाहण्यासाठी ही सर्व ज्ञानेंद्रियांची पंचरंगी जाई फुलवलेली आहे. धन्य कर्त्याची कारागिरी बाई असं म्हटलेलं आहे, ज्याने हे सगळं खरोखर ईश्वराचे गुणानुवाद गाण्यासाठी, त्याचं रूप पाहण्यासाठी आपल्या ही टवटवीत इंद्रिय सगळी नारिकेल कवचा ऐसे हे शरीर तुझ दिधलेसे साधने, मग उठ मनाने धीट थेटची वाट त्वरे स्वीकारी, ओम तत्सच्ची ललकारी गरजली. विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, मौलीने तसंच म्हटलेलं आहे, झडझडून वहिला निघ या भक्तीची या वाटा लाग, तेने पावशील अव्यंग निजधाम माझे. यांची आपल्यावर कृपा जर काही असेल तर आपण वेगवेगळ्या वाटांनी निघालेलो होतो. कोणाला वेड कनकाचे, कोणाला आणखी कशाचे, तर कोणाला करिअरचे. त्याचा मोहरा बदलून त्यांचे जे गुरु आहेत त्यांच्या क्षेत्रातले विजय भटकर, ज्यांनी परम नावाचा संगणक तयार केला की परदेशी लोक आपल्याला ते तंत्रज्ञान द्यायला तयार नव्हते, पण ते जे डॉक्टर विजय भटकर म्हणून आपल्याला सर्वांना खूप अभिमान त्यांचा वाटतो. ते काय वाचतात? ते ज्ञानेश्वरी वाचतात, ते दासबोध वाचतात, ते विचार सागर रहस्य वाचतात आणि ते म्हणतात की सगळ्या सृष्टीची रहस्य मला या ग्रंथांमध्ये सापडतात. असं IT च्या क्षेत्रातला जो दादा माणूस आहे तो असं म्हणतो आहे. उद्या आमचे भोलक दादा माणूस झाले IT मधले, तर त्यांनी सगळं ITचं जे क्षेत्र आहे हे परमार्थाभिमुख करायला पाहिजे, ही संतांची आपल्याकडून अपेक्षा आहे. महत्कार्याचे कंकण धरिले, आता महत्तमत्व पाहिजे बाणले, ऐसे वर्तन पाहिजे केले, जे पसंत पडले संतांना. असं आपल्याला करण्याची जबाबदारी आपल्यावर पूजनीय सुषमाताईंनी सोपवलेली आहे. मला स्वामी माधवनाथांच्या बरोबरचा, महाराजांबरोबरचा एक प्रसंग आठवतो की आम्ही एका साधकांच्या घरी गेलेलो होतो आणि खूप आनंद, त्यांच्याकडे सडा, रांगोळ्या, ते पाद्यपूजा, इतका आनंद भरून राहिलेला होता. मग ते म्हणाले, बसले होते, म्हणाले गा ग, कोणीतरी गाणारे होते अभोवताली. म्हणाले जरा एखादं चांगलं भजन म्हण. तर ती म्हणाली, ती साधिका म्हणाली, विठू माझा लेपुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा. मग कोणी खांद्यावर आहे, कोणी कडेवर आहे, नामा करांगुली धरी, नामा बोट धरून चाललेला आहे, असं सगळं ते वर्णन. आणि आम्हाला तर स्वामी माधवनाथच समोर दिसत होते आणि दिसत होते की हे यांच्या खांद्यावर बसलेले आहेत, हे अमुक ठिकाणी बसलेले आहेत, यांनी यांचा हात धरलेला आहे. आणि आम्ही खूप त्या अभंगाच्या गोडव्यामध्ये आम्ही अगदी रमलेलो होतो बरं का. पण अशा वेळी एकदम काही वेळा ते आम्हाला वेगळं शिकवून जायचे. ते जरा गंभीर होऊन म्हणाले तुम्ही किती दिवस बाळ राहणार? म्हणाले तुम्ही कोणी मोठे होणार नाही का? इतकं तुम्ही काय असंच बाळ राहणार? म्हणाले
माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही गुरुच्या पुढे 4 पावलं जावं. गुरुला त्यावेळी आनंद होतो की शिष्य व्हावा ऐसा गुंडा तयाचा त्रिलोकी झेंडा. मग स्वामी माधवनाथांना, स्वामी स्वरूपानंदांना आणि पूजनीय सुषमाताईंना खरा आनंद कशाने होणार आहे? तर तुम्ही आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्या जिथे गेल्या तिथे आपण जर गेलो तर त्यांना आनंद होणार आहे. तर ते असं म्हणतील की हे बघा चालता चालता अडखळले, इथेच थांबले. 5 पांडव आणि द्रौपदी चाललेले होते हिमालयाची वाट. मग तो भीम कोसळला, आधी कोण नकुल सहदेव कोसळले, मग भीम कोसळला, अर्जुन काही कारणाने कोसळला, द्रौपदी कोसळली आणि एकटे धर्मराज पुढे गेले. हे काय भगवान श्रीकृष्णांना अपेक्षित नव्हतं. त्यांना सगळेच्या सगळे पांडव वरती जायला पाहिजे होते मुक्तीच्या द्वारावर. तसं आपले जे पुढे गेलेले मार्गदर्शक आहेत, जे देहाने आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांना काय वाटतंय, अरे जी वाट आम्ही चाललो त्या वाटेवर तुम्ही पण यायला पाहिजे. याचा अर्थ सगळ्यांनी काय प्रवचन करायला पाहिजे तसं नाही. शैलाताई एका जागी बसून एवढं लिहू शकतात, आपल्याला समजा नाही वेळ आहे, शक्य नाहीये. पण तरीही आपल्याला प्रत्येकाला आपल्या परीने ही वाट चालणं अगदी शक्य आहेच आहे. ज्यांची लहान लहान बाळं आहेत त्यांना त्याच्यामध्ये तो गोविंद मुकुंद भेटला म्हणजे झालं, आणखी काय पाहिजे. तर रामकृष्णांच्या जीवनातली एक फार गोड गोष्ट आहे. त्यांच्याकडे एकाने एक बालराम दिलेला होता आणि ती सुषमाताईंच्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून मी ती आधी सांगते आणि सुषमाताईंच्या बद्दलचा एक प्रसंग सांगते. तर त्या बालरामाला ते लाह्या द्यायचे आणि ते बालराम म्हणजे खरोखरच ते चैतन्य मूर्तीच होती ती. म्हणजे तो काही नुसतं मूर्ती नव्हती ती, त्याच्यात चैतन्य आणि ते लहान मुलासारखंच हसायचं, खेळायचं, त्यांच्याशी बोलायचं. तर त्यांनी लाह्या दिल्या आणि आपल्याला माहिती आहे की धानाच्या लाह्याला काही वेळा असं असतं की नाही, असं टोकदार असतं, त्याचं साल असतं राहिलेलं. तर ते त्याला दिल्यानंतर, बाळरामाला दिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की अरे आपण काय केलं, याची एवढीशी कोमल जीभ याला लागेल असं आपण खायला दिलं आणि त्या बालरामाच्या जिभेतून एवढं एवढं रक्त आलेलं होतं आणि यांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हायला लागल्या की मी या बालरामाला असं ते धान असलेलं, टोक असलेलं, कसा मी निर्दय माणूस, ज्याला आई कौसल्या लोण्याचे गोळे भरवत होती आणि मी काय करतोय, असले धान याला भरवतोय. सुषमाताईची सद्गुरूंबद्दलची श्रद्धा अशी होती, गोरटे नावाचं एक ठिकाण आहे नांदेड जवळ, तिथे स्वामी वरदानंद भारतींच्या परिचयाच्या मंडळींचा एक मोठा मेळावा होता आणि स्वामीजी तिथे जाणार होते. आता स्वामीजींना माहिती होत, स्वामी वरदानंद भारती आपल्या स्वामीजींची योग्यता जाणून होते, दोघे एकमेकांची योग्यता जाणून होते, पण ते त्यांच्या सगळ्या परिवाराला माहिती असतंच असं नाही. तर ते त्यांच्या पद्धतीने, तिकडच्या आमचं मराठवाड्यातल्या पद्धतीने त्यांनी स्वामीजींकरता आणि सरलाताईंकरता 2 ताटं आणून, त्यांची राहण्याची एका ठिकाणी व्यवस्था केलेली होती आणि 2 ताटं आणून ठेवलेली होती. आणि ते वर्णाचा रंग पाहून, आमटीचा रंग पाहूनच कळत होतो की प्रकरण ज्वल जहाल आहे. आणि त्यांनी असं त्या भाताला हात लावून पाहिला, भात फार फडफडीत होता आणि आपल्या स्वामीजींना दात नव्हते बघा. आणि त्यांना कळलं की हे स्वामीजी कसं बरं खातील, की एवढी कडक चपाती स्वामीजी कसं बरं खातील. जसं रामकृष्णांना बालरामाबद्दल वाटत होतं, तसंच दैवताबद्दल वाटत होतं, तसं सुषमाताईंना स्वामीजींबद्दल वाटत होतं. तर त्यांची पण प्रकृती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कशी होती. पण तेवढ्या रात्री धडपडत त्या गेल्या, त्यांनी कुंसे आणले, ते सगळं घर लख्ख जिथे उतरणार होते स्वामीजींच्या पूर्वी त्या तिथे गेल्या, सगळं लख्ख साधून ठेवलं, कुठून तरी स्टोव्ह मिळवला, त्याच्यात रॉकेल नव्हतं, ते रॉकेल आणून भरलं आणि ते एवढ्याशा गडव्यामध्ये स्वामीजींकरता मऊ मऊ भात त्यांनी शिजवायला ठेवला. माझ्या सद्गुरूंना हे जावणार नाही, हे झेपणार नाही. तर त्यांचा सगळा भाव त्या मऊ भातामध्ये त्यावेळी एकवटलेला होता आणि अशा तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, अशी सेवा
अशी विलक्षण सेवा त्यांनी स्वामीजींची केली, विलक्षण अनन्य त्यांनी केली. आणि आपल्या सर्वांकडून त्यांची हीच अपेक्षा असणार. आता स्वामीजी देहाने नाहीत, त्यामुळे तुम्हाला आम्हाला त्यांना गुरगुट्या भात देण्याचं काही भाग्य नाही आहे. पण जे जे भेटेल भूत ते ते जाणीजे भगवंत, हा भक्तियोग निश्चितच जाण माझा. हे जर खरं असेल तर माझ्या घरचं जे रांगतं मूल आहे त्याला थडा थडा थपडा मारायचा मला अधिकार नाही आहे, कारण ते पण माझ्या सद्गुरूंचं ते स्वरूप आहे. मला माझ्या नवऱ्याला शिव्या देता येणार नाहीत किंवा नवऱ्याने बायकोला तिचा अपमान करता येणार नाही, कारण तिच्या ठिकाणी सद्गुरू स्वरूप आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, नवा अरे पत्युः कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पती प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पत्नी प्रिया भवती, आत्मनस्तु कामाय अपत्यम प्रियम भवती. पतीचं पत्नीबद्दलचं जे प्रेम आहे ते काय तिच्या शरीराबद्दलची ती आसक्ती नव्हे. मातीचे परी माती होणीही पवित्र आहे ते वृंदावन. हे मातीच आहे पण हे वृंदावन आहे, कारण त्याच्यात ईश्वर भक्तीची, ईश्वरत्वाची ज्योत लागलेली आहे, तुळस लागलेली आहे. असं प्रत्येक शरीर हे वृंदावन आहे, प्रत्येक मन हे वृंदावन आहे. असं असेल तर ही कासयाने पूजा करू केशी राजा, सगळं काय तेच आहे. आता ताईंनी जे मंजिरी त्यांनी मगाशी म्हटलं, तर सर्व काही जर तेच आहे तर मी जिथे चालेन अव्वा सभा पाय जाये तर बघ शिवयात्राची होतो आहे. जे करेन ते ते तुझी प्रदक्षिणा आहे. यद यद कर्म करोमि तत् तदखिलम शंभो तव आराधनम. आपण जर नाथ संप्रदायाचा वारसा सांगत असू, आपण स्वामी स्वरूपानंदांचा वारसा सांगत असू, आपण स्वामी माधवनाथांचा वारसा सांगत असू, आणि आपण पूजनीय सुषमा त्यांचा जर वारसा सांगत असू, तर त्यांनी जशी आपली स्वतःची प्रकृती बदलायचा आटोकाट प्रयत्न केला आणि बदलली ती, तसं आपल्याला सर्वांना सुद्धा आपली प्रकृती बदलावी लागेल. आणि मगाशी आज सकाळी हिमांशूंनी सांगितलं की खूप प्रयत्न प्रकृती बदलण्यासाठी करावे लागतात, आणि ती प्रकृती बदलायची तर आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. कोणाचं तरी उदाहरण त्यांनी दिलं की एखादा माणूस परमार्थाच्या मार्गावर चांगला चाललाय, याची खूण काय, तर सदैव तो जागरूकपणे स्वतःचा प्रत्येक व्यवहार पाहत असतो. याच्यात काही मलिनता तर नाही ना, हे माझ्या सद्गुरूंना आवडेल का, असं तो पाहत असतो. त्यामुळे आत्मनिरीक्षण ही फार मोठी सद्गुरू सेवा आहे. आपण प्रत्येक व्यवहार, आपला प्रत्येक शब्द पाहत जावं, आणि मग आपल्याला लक्षात येतं की काय बोललेलं सद्गुरूंना आवडेल, काय खाल्लेलं सद्गुरूंना आवडेल, आपल्या सहकारी मित्रमंडळींबद्दल काय विचार केलेला सद्गुरूंना आवडेल. परमार्थ म्हणजे ध्यान हे खरं, परमार्थ म्हणजे नामस्मरण हे खरं, पण प्रतिक्षणी ती चेतना सर्वांच्या मधून जी प्रकट होते आहे, तिला आपण दिलेल्या आदराचा, सन्मानाचा आणि प्रेमाचा प्रतिसाद म्हणजे भक्ती आणि साधना ही खरी साधना आहे. नाहीतर मग परमार्थ एकीकडे एक कंपार्टमेंट आहे आणि आपला दैनंदिन व्यवहार हे दुसरं कंपार्टमेंट आहे, आणि त्याच्यामधून पाणी बंद कप्पे, इकडचं इकडे जात नाही, इकडचं इकडे जात नाही. आरतीवर बसला तिथे मग तो वेगळा, आणि इकडे मग पांडुरंगाची पूजा करतो तो वेगळा, असं चालत नाही. परमार्थ आणि जीवन हे सगळं काही एक रस आहे. तिथे एका बाजूला वेगळा नियम आणि एकीकडे दुसरा नियम असं चालत नाही. तर अशा प्रकारचे याला इंग्रजीत हार्मनी म्हणतात, एक संतुलन म्हणतात. आणि समग्रता असा व्यवहार आपला जर झाला तर मग या सर्व संतांना आपलं वागणं पसंत पडणार आहे, नाहीतर पसंत पडणार नाहीये. ध्यान साधना सुद्धा फार आपल्यामध्ये फार महत्वाची ती मानलेली आहे. नाथ हा शब्द आपल्याला माहिती आहे का कसा आला? आपण म्हणतो स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय अवघे हरिमय योग बळे. सर्व योग बलाने आपल्याला हरिमय दिसायला पाहिजे. नाथ हा शब्द असायला की न अथ, ज्याचा काही आदि अंत शोधता येत नाही असं जे तत्व आहे
त्या तत्वाचा आपल्यापैकी प्रत्येक जण मूर्त आविष्कार आहे हे कळलं, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष जागले, समर्थाने म्हटलेलं आहे. हे आपल्याला कळणं आणि त्याप्रमाणे आपला सर्वांशी व्यवहार होणं हे खरं म्हणजे काय, परमार्थ ज्याला म्हणतात ते खरं काय असेल तर ते आहे. स्वामी विवेकानंद एकदा दक्षिणेमध्ये फिरत असताना ते कायस्थ होते आणि कोणीतरी तथाकथित ब्राह्मणत्वाचा अभिमान असलेल्या व्यक्तीने त्यांना म्हटलं की अरे हे शूद्र आहेत, यांच्याकडून काय तुम्ही परमार्थ ऐकता. स्वामी विवेकानंदांसारख्या व्यक्तीबद्दल कोणीतरी असं बोलू शकतं. त्या क्षणी विवेकानंदांना खूप चीड आली आणि का नाही येणार बरं, ती समूर्त ब्रह्मच होतं, ते चालतं बोलतं ब्रह्म होतं. पण त्यांच्यामध्येही त्यांचं जो क्षात्र प्रवृत्ती होती थोडी शिल्लक होती आणि ते एकदम उर्मीमध्ये त्या संतापाच्या उर्मीत ते म्हणाले, मी जर शूद्र असेल तर तुम्ही शूद्राहून शूद्र आहात. सगळे एकदम दचकून पाहत राहिले. ते म्हणाले असं कसं काय स्वामीजी बोलतायत हे. तर मग नंतर एक अश्विनी कुमार दत्त नावाचे त्यांचे मित्र होते. तर ते सगळा स्वामीजींचा राग शांत झाल्यावर नंतर केव्हा तरी त्यांना म्हणाले की महाराज ते तुम्हाला असं बोलले असं आम्ही ऐकलं. ते म्हणाले हो असं बोलले ते मला. म्हणाले तुम्ही पण त्यांना असं म्हणालात असं पण आम्ही ऐकलं म्हणाले. ते म्हणाले हो बोललो मी म्हणाले, मी कदा नाकबूल कशाला करू, बोललो म्हणाले. मग ते म्हणाले तुम्ही हे बोलला हे योग्य वाटतं का तुम्हाला. तर ते म्हणाले कोण म्हणतो योग्य वाटतं, माझं काही मी चुकलेलोच आहे म्हणाले, मला कळतं ना मी चुकलेलो आहे. माझ्या गुरूंच्या समोर जर झालं असतं असं तर त्यांनी रट्टाच दिला असता मला म्हणाले. त्यावर ते अश्विनी दत्त म्हणून होते, अश्विनी कुमार दत्त, त्यांनी स्वामीजींना प्रेमाने आलिंगन दिलं आणि ते म्हणाले की आज मला कळलं की रामकृष्णांचं तुमच्यावर एवढं प्रेम का होतं. ते इतकं प्रांजल की आपल्या सुखा सुद्धा अशा जागेवर जगद्गुरूंच्या जागेवर असताना आपल्या सुखा मान्य करत होते. होऊ शकतं कारण मनुष्याची प्रकृती ही नेहमी त्याच्या बरोबर असते, शेवटपर्यंत बरोबर असते. म्हणून आपल्या इथे एक पार्वतीबाई देशपांडे नावाच्या फार थोर साधिका होत्या. त्या म्हणायच्या की अरे बाबा मेल्यावर या देहाची 3 चिमटी राख होईपर्यंत साधना करायला पाहिजे, कारण तोपर्यंत माणसाची प्रकृती त्याच्या बरोबर असते आणि ती त्याच्याकडून काहीतरी बरं वाईट सदोष मागवून घेत असते. म्हणून सदैव सावध राहा, सद्गुरू सांगतात सदैव सावध राहा. ही प्रकृती आपल्यावर मात करत नाहीये ना, असं तिला काबूमध्ये ठेवा. एकदम काही जिंकता येणार नाही, हळूहळू जिंकता येईल, पण प्रथम काबूमध्ये ठेवायला शिका. ती जणू काही घोडे तसं समजा आणि त्याच्यावर आपण स्वार व्हायचं असं समजा. असे पुरुषार्थी साधक तुम्ही व्हा असं संतांचं आपल्याला सांगणं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे सगळं आठवायचं असतं. सद्गुरूंचं अथांग प्रेम पण आठवायचं असतं. आणि आपले स्वामीजी हे जसं सुषमाते शिस्तीच्या होत्या, स्वामीजी शिस्तीचे होते. थोडा वेळ 1 मिनिट पण इकडचं 6:50 याचा अर्थ 6:50, 6:49 पण नाही, 6:51 पण नाही, असा प्रकारचा इतका नेमकेपणा त्यांच्या जीवनामध्ये होता, एवढी शुद्धी त्यांच्या जीवनामध्ये होती. आणि आपण सगळेजण 1000 प्रकारच्या चुका करत असताना सुद्धा आपल्याला पोटाशी घेण्याचं प्रेम, पण निस्सीम प्रेम, प्रेमस्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई असं आपण म्हणतो. आईचं वर्णन करतो ते खरंच सद्गुरूंचंच वर्णन आहे. भगवान रामकृष्ण शेवटच्या घटका मोजत होते आणि त्यांच्याजवळ राजा महाराज किंवा ब्रह्मानंद स्वामी म्हणून बसलेले होते. आणि आता पोरवय होतं आणि त्यांना लक्षात येत नव्हतं गुरूंना यातना होत आहेत आणि झोप येत होती. आपल्या सर्वांचं पण होतं, त्यांच्या इतक्या यातना आपण पाहिलेल्या आहेत, आपण नाही समजू शकत या व्यक्तीने काय सहन केलं, नाही समजू शकत. तर त्यावेळी तो ब्रह्मानंद नावाचा पोरगा त्यांच्याजवळ बसून पेंगत होता आणि रात्री गार वाऱ्याच्या झुळका त्या गंगेवरून यायला लागल्या. तेव्हा स्वतः अत्यंत वेदनेमध्ये असलेले रामकृष्ण उठले. त्यांनी झोप जात होते तरी पण ते उठले आणि त्यांनी कपाट उघडलं आणि त्यातली गरम शाल काढली आणि हे जे बाळ झोपी जात होतं त्याच्या अंगावर मोठ्या प्रेमाने ती शाल पांघरली आणि मग पुन्हा पडून राहिले.
ज्यावेळी ब्रह्मानंदांना जाग आली त्यावेळी रामकृष्ण वेदनांनी तळमळत होते आणि त्यांनी पाहिलं की यांनी एवढी वेदना होत असताना उठून तिकडून ती शाल आणून माझ्या अंगावर का घातलीये, मला त्रास होऊ नये, थंडीचा त्रास होऊ नये म्हणून. तसं आपल्या गुरूंनी अतिशय वेदना सोसल्या, अतिशय वेदना सोसल्या, पण आपल्याला शेवटपर्यंत प्रेम दिलं, ज्ञान दिलं, काय नाही दिलं त्याने. तर आज त्यांच्या स्मरणामध्ये अत्यंत कृतज्ञ राहूया. जे तुम्ही आमच्यासाठी केलं ते आम्हाला सुद्धा कोणाच्या तरी साठी करू द्या, करायला शिकवा. जो कोणी भुकेलेला आहे त्याची भूक न सांगता आम्हाला कळू द्या आणि त्याच्या पोटी त्याच्या तोंडी घास घालण्याचं वात्सल्य जे तुमच्याजवळ होतं ते आमच्याजवळ पण येऊ दे. बुडती हे जन न देखटवे डोळा असा कळवळा तुमच्या पोटात होता तो आमच्यामध्ये येऊ दे. आणि सद्गुरूंविषयीची एवढी अनन्य श्रद्धा, अनन्य भक्ती तुमच्या ठिकाणी होती आणि सद्गुरूंची केवढी काळजी तुम्ही घेत होतात, तर आमची पण तशाच प्रकारची भावना भूतमात्रांच्या बद्दल असू दे अशी प्रार्थना आपण या सर्व गुरूंना, परात्पर गुरूंना करूया. आणि त्यांनी आपल्या गुणांची लेणी जसं सरळताईंना सोनपंत दांडेकरांनी चढवली, स्वामी माधवनाथांनी चढवली, तशी तुम्हाला आम्हाला पण आपल्या सद्गुरूंनी कृपावंत होऊन त्यांच्या गुणांची लेणी आपल्याला द्यावीत अशी प्रार्थना आपण त्यांना करूया आणि आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सांगता करूया. हरि ओम तत्सत्. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. हरि. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायता. मी एकदम यमनमध्ये आणि सांगता केल्यामुळे मी एकदम त्या स्वरात सुरू केलं. मगे देवे येणे भाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे
अर्णव पियुषाचे चंद्रमीचे अलांछना मार्तंड जेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सुखी पूर्ण होई तिही लोकी भजितो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेगी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान बसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरूनी सद्भावांची अंजुली मियाओ मिया फुले मोकळी अर्पिली अंघ्री युगुली विश्वरूपाच्या ताईंना लांब जायचंय, बारामतीला जायचंय, तर आपण त्यांना प्रेमाने निरोप देऊया. मला माहिती
सकाळी आलेस तर बरं झालं असतं. मला असं वाटतं की मला काय होतं. यावंसं वाटत नाही.